नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रथमेश घेऊन आलोय नवीन ब्लॉग. या ब्लॉग मध्ये आपण रेसिपी बनवणार आहोत मस्तपैकी ब्रेडचा पकोडा. सो हे मी ब्रेड घेतलेले आहेत, ते आहेत सँडविचचे. आणि आता आपण सुरुवात करूयात. तर मला हे ब्रेड पकोडा बनवण्यासाठी खूपच मजा येणार आहे व तुम्हाला मी रेसिपी सांगतो. तर मी आता ब्रेड मस्त कट करून घेतलेले आहेत. आता आपण एका बाउल मध्ये मस्तपैकी बेसन, नंतर त्यात आपण लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट घेणार आहोत. त्यानंतर आपण चवीनुसार यात मीठ, हळद आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही त्यात ओवा सुद्धा टाकू शकता. आता मस्तपैकी आपण याला नंतर मिक्स करून घेणार आहोत. छोट्या मुलांनी याला नाही केलं तर बरंच, आपण मम्मीची हेल्प घेऊयात. आता मस्त आपण भिजवून घेऊयात. त्याच्यानंतर कढईमध्ये मस्त गरम गरम तेल ठेवूयात आणि साईडला मस्त ब्रेडचे पीसेस, ते ब्रेडचे पीस घेऊन आता माझी मम्मी ते डीप फ्राय करणार आहे. तर बघा, हे असे डीप फ्राय करायचे आपल्याला. याच्या बेसनामध्ये बुडवून ते आपण नंतर बेसन त्याला व्यवस्थित लागलं नंतर आपण तेलामध्ये त्याला तळणार आहोत. आणि आता मी इथे गपचूप कोपऱ्यात बसलेला प्रथमेश मस्त एवढा शांतपणे पाणी पितोय, मला ताण लागली होती म्हणून. आणि हे बघा, माझ्या मम्मीने किती मस्त तळलेले आहेत. छोट्या मुलांनी तळायचं नाही, नाहीतर मुलांना काही पण होऊ शकतं. हे डेंजर आहे, मुलांनी यापासून लांब राहावे. तर स्पेशल संडे म्हणून हा मी पप्पांसाठी ब्रेड पकोडा बनवत आहोत. तर आता चला बघा, माझा हा विचित्र कसा काय रे, असं कसं बनवलायस? झालेला आहे. अरे मी छोटा आहे ना, समजत नाही का? मी छोटा आहे तर मी ट्राय करतोय. तर मित्रांनो, माझे मस्त सगळे ब्रेड पकोडे असे तळून माझ्या मम्मीने दिलेले आहेत. आता आपण याला टेस्ट करूयात आणि तुम्हाला कळू तर देत मी बनवलेले पकोडे कसे बनलेले आहेत. तर मी पहिलाच बाईट घेताना मला इतकं मस्त वाटलं आणि इतके चांगले ब्रेड पकोडे तेही मी बनवलेत, मला विश्वासच बसत नव्हता. तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करायला विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राइब पण करा. व मला तुमचा सपोर्ट भेटला तर मला खूप छान वाटेल व मला आनंद भेटेल. तर हे असे पकोडे आता मी माझ्या पप्पांना सुद्धा देणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतात हे पकोडे. सोबत चटणी दिलेली आहे माझ्या मम्मीने खाण्यासाठी. सो आजच्यासाठी